सो नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आहे छायाताई म्हणजे माझ्या नंदेच्या इथे वास्तुशांती त्यांच्या घराची. मी तिकडे चाललेली आहे आणि त्याआधी आपण त्यांचं पूर्ण घर पाहूया इथे. आणि ही त्यांची छानशी घराच्या बाहेर असलेली नेमप्लेट आहे, पाहू शकता किती सुंदर आहे. आणि हा त्यांचा दाराच्या बाहेरून काढलेला मी व्हिडिओ आहे आणि पाहू शकता किती छान हा त्यांचा फ्लॅट आहे. आणि हा त्यांचा 2 BHK फ्लॅट आहे. 2 बेडरूम, किचन, हॉल प्लस पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक 1 बाय 1. हा त्यांच्या हॉलमध्ये आपण एंट्री करत आहे. आणि हे पाहू शकता हॉलमध्ये TV साठी त्यांनी बनवलेलं छान कबड आणि शोपीस पण ठेवलेले आहेत छान छान. इथे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे फर्निचर पण. आणि मी हे संध्याकाळच्या टायमिंगला शूट केलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता इथे किती छान दरवाजावरती तोरण बांधलेलं आहे. लाइटिंग पण खूप छान केलेली आहे त्यांनी. आणि पूर्ण हॉल एकंदरीत खूप छान डेकोरेट केलेला आहे. हॉलमधलं पण हॉलमध्ये एकदम प्रशस्त जागा आहे. पडदे पाहू शकता, याचा साऊंड फक्त तुम्ही फील करू शकता किती छान आहे. आणि मला तर वाटतं हे निगेटिव्हिटी बाहेर फेकतं. किती सुंदर आहे पाहू शकता. आणि आत्ता आपण हॉलमध्ये आहे. हॉलमधून बाहेर गॅलरी किती सुंदर दिसत आहे पाहू शकता. बाहेर गॅलरीमध्ये आंब्याचं खूप मोठं झाड आहे. आणि हे पाहू शकता आंब्याच्या झाडामुळे इथं खूप थंडगार वातावरण वाटते, म्हणजे खूप सारी हवा येते गॅलरीमध्ये. आंब्याचं झाड खूप मोठं आणि खूप वर्षांपासूनचं आहे. आणि गॅलरीतून तुम्ही आसपासच्या बिल्डिंग पाहू शकता किती आहे तिथे ती. आणि जास्त तर इथे आंब्याच्या झाडांनीच जागा अडवलेली आहे. आंब्याचं झाड खूप मोठं आहे. आणि हे पाहू शकता डेकोरेशन पूजेसाठी केलेलं. आत्ता जे मी उभे आहे तो गॅलरीचा एरिया आहे. आणि आता हे पडदे पण किती सुंदर लावलेले आहेत, एकदम मॅच होत आहेत हॉलच्या कलरला वगैरे. इथे फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत. पडद्यांचं डेकोरेशन पण एकच नंबर वाटत आहे. आणि आता आपण निघालेलो आहे किचनमध्ये. आता आपण किचनमध्ये एंट्री करत आहे. पहिला आहे तो इथे डबल डोअरचा फ्रीज आहे त्यांचा. आणि श्री स्वामी समर्थ, तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ महाराज. आणि हे आहे त्यांचं देवघर. देवघर खूप सुंदर आहे, खूप छान आहे, एकदम पॉझिटिव्ह वाईब आल्यागत झालं मला. आणि किचन पाहू शकता तुम्ही किती छान आहे. आणि इथं किचनच्या वरती जी खिडकी आहे ती पण खूप मोठी आहे. आणि तिथून पण ते आंब्याचं झाड असल्यामुळे खूप सारं तिकडून हवा येते. आणि इथे पण एक छोटी गॅलरी आहे, पण तिकडे खूप सारा पसारा ठेवल्यामुळे मला काही तिकडे जाता आलं नाही. आणि हे पाहू शकता हे हॉलमधला थोडासा पॅसेज आहे. आणि समोर पाहू शकता आरसा खूप मोठा इथे बसवलेला आहे. झुमर छान छान बसवलेले आहेत. आणि हे डेकोरेशन पण पाहू शकता खूप सुंदर केलेलं आहे. फर्निचरचं पूर्ण काम सुंदर केलेलं आहे. इथे लाइटिंग पाहू शकता. आता आपण बेडरूममध्ये एंट्री करत आहे. आणि ह्या बेडरूममध्ये इथली पण लाइटिंग खूप छान आहे. AC वगैरे बसवलेला आहे. आणि इथे फर्निचर्स काम पण छान आहे, म्हणजे त्यांनी कबर्ड वगैरे बसवून घेतलेले आहेत कपडे वगैरे ठेवण्यासाठी. आणि AC पण बसवलेला आहे, फॅन पण आहे. एकंदरीत खूप छान बांधकाम झालेलं आहे या फ्लॅटचं. आणि आता आपण हे पाहू शकता हे त्यांचा दुसरा बेडरूम आहे, कारण हा 2 BHK फ्लॅट आहे. आणि ह्या बेडरूमचं थोडंसं वेगळं त्यांनी हे ठेवलेलं आहे. आणि यामध्ये वेगळे कबर्ड बनवलेले आहेत. हे पाहू शकता इथं मेकअप करण्यासाठी आरसा बसवून घेतलेला आहे. आणि मेकअपच्या साईडलाच वॉशरूम पण आहे. त्यामुळे खूप छान एकंदरीत फ्लॅटचं बांधकाम आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यापुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि आता त्यांच्या याच फ्लॅटची वास्तुशांती स्टार्ट झालेली आहे. आणि हा वरदायिनी कलश होता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता होमाची तयारी झालेली आहे. होम पेटवलेला आहे. त्यानंतर इथे पाहू शकता सगळं ते ब्राह्मण लोकांनी कसं मांडलेलं आहे सगळं पूजेसाठी.
आणि याचं महत्त्व खूप छान सांगत होते ब्राह्मण. ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा. हे बाहेरून फोटो काढलेला आहे आणि इथं होम स्टार्ट झालेला आहे. वास्तुक शांतीच्या पूजेला 4 ते 5 तास लागतात. जास्तीत 6 पण तास लागू शकतात. आणि इथे पाहू शकता ताई त्यांच्या हातांनी इथे हळदी कुंकवाचे हाताचे छापे उठवत आहेत. आणि ह्या सगळ्या ताईंच्या घरातल्या महिला आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे तुम्हाला मी देवघर दाखवलेलंच आहे. आणि इथे बाहेर पण गॅलरी आहे, त्या दरवाजाला पण ते हाताचे हळदी कुंकवाचे छाप उठवत आहेत. या सगळ्यामध्ये मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा छायाताईंचा या साडीवरचा लुक कसा आहे तो. आणि ते आता अजून पूजाविधी चालू आहेत, म्हणजे खूप 4 ते 5 तास ही पूजा चालते. आणि ब्राह्मण काका काय काय बरेच म्हणजे रीतिरिवाज वगैरे सांगत होते, ते विधी चालू होते. आणि हे आता मी दिवसाचा व्हिडिओ काढलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता किती छान आहे हे देवघर. आणि आता इथे ते हाताचे छापे ताई उठवत आहेत, जे आपल्या किचनच्या खाली पण उठवायचे असतात. आणि स्वयंपाक पाहू शकता सगळ्या महिलांनी बनवलेला आहे, त्यांच्या घरातील ताईंच्या घरातील. या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत, कुरडई पापडे वगैरे तळून झालेले आहेत, भजे तळून झालेले आहेत. सुवासिनींचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आम्हाला सुवासिन म्हणून जेवायला बोलवलेलं आहे. मी जरा लेटच झाले, त्यांनी मला लवकर बोलवलं होतं. आणि हे पाहू शकता ताई आणि भाऊंचा मी इथे फोटो काढत होते. आणि हे पुजारी काकांच्या हाताखालचे दुसरे पुजारी आहेत. आणि इथे होम पेटवलेलं पण तुम्ही पाहू शकता, किती छान दिसत आहे. खूप छान त्यांनी सजवलेलं होतं सगळं इथे पूजेचं. एकंदरीत मला ते पुजारी काका थोडेसे एज्युकेटेड वाटत होते, म्हणजे मॉडर्न होते, जुन्या जमान्याचे नव्हते. आणि त्यांनी बरीच माहिती वगैरे सांगितली. इथे भाऊ पाहू शकता आणि त्यांचे फ्रेंड आहेत गॅलरीमध्ये उभे. आणि इकडे गावाकडून वगैरे आलेले पाहुणे मंडळी सगळे बसलेले आहेत. माझ्या ओळखीचे त्यातले एक पण नाही, मी फक्त ह्या आत्यांना ओळखते, या ताईच्या सासूबाई आहेत. आणि मी उशिरा आल्यामुळे मी आता व्हिडिओ बनवत आहे, कारण मला लवकर यायला सांगितलं होतं ताईंनी व्हिडिओसाठीच, पण मला खूप उशीर झाला होता. आणि त्यामुळे मला कलश पूजनचा वगैरे व्हिडिओ काढायला नाही भेटला. इथे पाहू शकता रांगोळी काढत आहेत सगळ्याजणी. आणि ही दीदी रांगोळी काढत आहे. आणि ह्या सगळ्या मला नावं त्यांनी सांगितलेली पण विसरलेली आहे. ह्या ताईंच्या घरातल्या सगळ्या महिला आहेत. आणि हा आहे ताईंचा नातू. त्याला आम्ही सांगत होतो थोडासा डान्स कर, मी व्हिडिओमध्ये घेते, तर नाही. मुलांना आपण कधी कोणती गोष्ट सांगितली तर ते ऐकणार आहेत का? त्याला मारून झोडून सगळी तयार करत होती थोडासा डान्स कर, पण तो ऐकत नव्हता. लहान मुलं कधी आपण सांगितलेलं ऐकतच नसतात तसं पण. आणि आता मी परत घरात आलेली आहे. अजूनही किचनमधली पूजा आटपलेली नाही आहे. आणि ताई काय म्हणत होत्या, ब्राह्मण काका मी मांडी घालून बसू का, माझे पाय खूप दुखत आहेत. काका बोलले अजिबात नाही, असंच ह्याच पोझिशनमध्ये तुम्हाला बसायला लागणार आहे. आणि मग ती पूजा तशीच कंटिन्यू ठेवलेली आहे. आणि बरेच विधी असतात त्यांनी. आणि सगळ्यात छान आणि भारी विधी असतो तो कलश पूजनाचा. म्हणजे आपण बाहेरून आपल्या घरामध्ये जेव्हा तो वरदायिनीचा कलश घेऊन येतो, तो असतो, तो खूप म्हणजे पाहायला छान असतं. आणि ते जोडीनीच ही पूजा करावी लागते. आणि इथे भाऊ उभे आहेत आणि ताई पूजा करत आहेत. ताईंचा लूक कसा होता मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. नऊवारी साडी त्यांनी नेसलेली होती, हेअरस्टाईल वगैरे पण छान केलेली होती. तर हा लाल कलर ताईंना कसा दिसतोय तो मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथे पण एक छोटासा कलश पूजलेला आहे. आणि कलश पूजल्याच्या नंतर त्याच्या साईडला पण अजून थोडेफार पूजेचे विधी चाललेले आहेत. ते एक घरातील म्हणजे गृहिणी असते, ती एकटी काही विधी करते. तर मग काही जे दुसरे विधी असतात ते जोडीने पार पाडले जातात. आणि ब्राह्मण काका पाहू शकता तुम्ही,
खूप छान सगळे त्यांनी समजून सांगितले. प्रत्येक विधीबद्दल ते माहिती व्यवस्थित सांगत होते. मी लेट गेले नसते तर सुरुवातीपासूनचे विधी पण तुम्हाला छान पाहायला भेटले असते व्हिडिओमध्ये. आणि फोटोग्राफर पण बोलवलेला होता त्यांनी. व्हिडिओ शूटिंग पण करत होता तो आणि फोटो पण क्लिक करत होता. आणि त्यानंतर त्याचं फोटोग्राफरचं असं होतं की ह्या पण का व्हिडिओ काढतात ते, इतका भारी फोटो असतानाही. त्यानंतर मी त्यांना म्हणले मला यूट्यूबला माझा चॅनल आहे त्यासाठी लागते. तर ते बोलले मग ठीक. आपल्या ह्याचं रवीचं आणि मोती म्हणजे सोमाची चौकन काढलेली 5 रत्न असे मिळून आपल्याला एक एक मंत्र म्हणत पहिले गुलाबी घ्यायचं जपाकडून दाशम काश्य पेय मोदी मोदी सर्व पापणे गुणी सूर्याय नमः दधी शंकर तुषाराम दानव संभव नमामि सोमाय नमः मोती केशरी धरणी गर्भ संभूतं विद्युत कांति नमाय नमः प्रेमलिका श्याम रूपेण उदम बुधाय नमः हिरवा ही मुकुंद मणाला दैत्यानंद शुक्राय नमः पंचरत्नं समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु वास्तुपुरुष नमस्ते श्री वास्तुपुरुष देवताभ्यो नमः त्या बाजूला परत घे फोटो जवळून घे. एका हातात कमंडल एका हातात काठी. हा वास्तुपुरुष आहे. वास्तुपुरुष जो आहे त्याच्या पाठीवर आपण वास्तव्य करतो. हा आपण असा ठेवतोय पूर्व पश्चिम. झालं पूर्व पश्चिम. ईशान्येला डोकं नैऋत्याला पाहिजे अशी त्याची जागा आग्नेय कोपऱ्यात. हा वास्तूचा सगळा रक्षण करता आहे म्हणून ईशान्येला डोकं नैऋत्याला पाहिजे. याच्यावरती जे आपण वास्तुमंडळाचं आपण पूजा केली ते देवता 64 देवता त्याच्यावर बसले आणि हा तथस्तु म्हणतो. त्याला दर अमावस्या दही भाताचं नैवेद्य दरवेळेस आपण नैवेद्य दाखवतो सणासुदीला त्यावेळेस नैवेद्य दाखवायचं आणि घरात शुभ बोलायचं कधी पण. आणि 6 महिना नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही. कोणाच्या घरी खायचं 6 महिना मावं हे लोकांनी सांगत नाही. आपण पाळलं त्याचे फळ आपल्याला भेटतात. काय पुरपट्ट्या बी असे घ्यायची आणि तिथं ठेवून द्यायची ती अशी जायची. हा फक्त इकडे जाईल सांगा व्रत चाललंय. व्रत म्हटलं का लोक आणि हे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी 5 देवतांची पूजा केलेली आहे 5 पाटांवरती. त्यात आपले कुलदैवतासाठी एक सेपरेट पाट असतो आणि त्याच्यात वरदायिनी म्हणून सेपरेट असते एक पाट. अशी खूप इन्फॉर्मेशन त्या ब्राह्मणाने सांगितली पण माझ्या इतकी काय डोक्यात माहीत नाही. पण त्यांनी जास्तीत जास्त तरी इथे पाण्याचं महत्त्व सांगितलं. आणि तुम्ही गॅलरीतून बाहेरचा व्ह्यू पाहू शकता किती छान दिसत आहे. मी तुम्हाला ते आंब्याचं झाड बोलले ते आता उजेडात कसं दिसत आहे ते पण पहा. आणि इथे फोटोग्राफरनी छत्री लावून ठेवलेली आहे. आणि आता आपण पाहूया संध्याकाळच्या जेवणासाठी काय काय बनवत आहे ते. बासुंदी, पनीरची भाजी, गुलाबजाम, पुरी भाजी, मिक्स व्हेज भाजी सगळी तयारी चालू आहे. आणि इथे आमचे भाऊ सगळं पाहत आहेत व्यवस्थित बनवतात की नाही स्वयंपाक वगैरे. इथे संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक चालू आहे त्याचं नियोजन भाऊ करत आहेत. आणि पाहू शकता इथे पुऱ्या वगैरे तळण्याचं काम चालू आहे. आणि ते तिथलं व्हिडिओ काढून झाल्याच्या नंतर मी परत वरती आलेले आहे. राहिलेली पूजा अजून पूजा काही संपलेली नाही. तुम्हाला सांगितले 6-6 तास ही पूजा चालते. आणि ताईंचा आणि भाऊंचा लुक कसा आहे तो पण मला नक्की सांगा.
आणि इथे पाहू शकता हे आहेत ताईंचे सासू सासरे आणि हे बाकीचे आहेत ते त्यांचे रिलेटिव्ह आहेत जे पूजेला आलेले आहेत. आता तरी थोडी कमी लोक आलेले आहेत, पण संध्याकाळी खूप सारे लोक येतात पूजेसाठी, रिलेटिव्ज वगैरे, किंवा त्यांची दुधाची डेअरी वगैरे ही काही खूप वर्षांपासूनची आहे वडगावमध्ये. त्यामुळं त्यांच्या इकडे खूप साऱ्या ओळखी असल्यामुळे खूप सारे लोक संध्याकाळी तरी पूजेला येतील. आणि हे ते ब्राह्मण काका सगळे विधी समजून सांगत आहेत, जे त्यांनी पाटावर मांडलेले आहेत, पाटावरती देवांचं ते सगळं त्याची माहिती सांगत आहेत, कशासाठी मांडलेले आहेत काय. त्यात त्यांनी मला एक जे सांगितलं ते खूप आवडलं, की पाण्या इतकं पवित्र काहीच नाही आहे. पाणी हे सगळ्यात जास्त पवित्र आहे. आणि ते काय सांगतात ऐका. काश्यप जे होते ते सगळीकडे गेले. म्हणजे आता काही गोष्टी कसं फक्त ब्राह्मणांचेच पूजा त्यांचं तत्व ठरलं. तसे काश्यप जे होते ते सगळ्यांकडे गेले तशा गोष्टी. म्हणून काश्यप हे कॉमन, काश्यप हे कॉमन म्हणून काश्यप होतं. मग माझ्या गोत्रापासून जे कुळातलं नाव आलंय किंवा माझं काय आडनाव आलं, मग मी एकटा बसलो नाही, मग माझी सहपत्नी मग त्यांचं नाव येतं. तुमचं नाव आडनाव वडिलांचं नाव कोण बसलं पत्नी, पत्नीचं नाव आहा. मग इथं काय तुम्ही दोघंच बसलेलं नाही, मग सहकुटुंब, मग सहपरिवार. मग काय काय पाहिजे, क्षेम स्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य सगळ्या गोष्टी मला पाहिजे. आजचा दिवस शुभ काल आहे, तर शुभ या काळामध्ये माझीही उत्तम असतो. आज या सगळ्यांच्या देवतांच्या साक्षीने किंवा माझ्या पूर्वजांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने ही माझी वास्तू झाली. तर ह्या वास्तूमध्ये ही वास्तू बनवताना जे काही दोष होते, म्हणजे आता समजा गुंडी केला कुऱ्हाड मारतो तो झाला गुंडी दोष, म्हणजे उत्खनन दोष झाला. त्यानंतर पहिला पायरी जेव्हा चालू होती पाया होते, त्याच्यापासून जे काही मुंग्या वगैरे जे काही मारले जातं किंवा पूर्वी शेती होती, एखादा माला जातं म्हणजे मग जे आपला बली गेलं तसं लिहून टाकला तो दोष. किंवा कोणीतरी आता पूर्वी शेती होती पण ती वाढली लोकांकडे आपल्याकडे तशी गोष्ट आहे, पूर्वी डायरेक्ट निधन तिथं व्हायचं, डायरेक्ट क्रिया करणं तिथं करायचं. किंवा एखाद्याने सांगितलं बाबा इथं काहीतरी करून ते टाकायचं, ती गोष्ट. त्यानंतर सगळी बात म्हणजे स्मशान असेल तर असेल ते सगळं म्हणजे सर्पसर्पी नाही गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी असेल किंवा निवारण होईल. हे बांधकामच्या वेळेस पशुपक्षींचे काय हक्क असायला असेल, पिकिलीच्या म्हणजे पाणी वगैरे जे म्हणतात त्यांचं मरण, त्यामुळं त्यांचे जे काही दोष असेल ते निवारण होईल त्या वास्तूमध्ये. वास्तुपुरुष आहे, वास्तुदेवता आणि वास्तुपुरुष आहे. वास्तुमंडळमध्ये तो देवता म्हणतो, म्हणून त्याला वास्तुपुरुष हा सगळं रक्षण करता आणि माझ्या घरात. आणि इथे पाहू शकता जनाताई मरगळेंची एंट्री झालेली आहे आणि त्यांची मुलगी मिस्टर आणि ते आलेले आहेत पूजेसाठी. ही दिदी, किती छान डिंपल पडते दिदीच्या गालावर. आणि हे त्यांचे मिस्टर आहेत जनाताईंचे, आणि ते आत्ता आलेले आहेत. इथे पाहू शकता इथे देवासाठी नैवेद्यासाठी 5 ताटं बनवलेली आहेत. यामध्ये पुरणपोळीचं पूर्ण जेवढं स्वयंपाक केलेला आहे तो सगळा भरून घेतलेला आहे. आणि ही 5ही ताटं जे आता बाहेर जे मांडलेलं आहे तिथं नेऊन नैवेद्य दाखवायचा आहे. ही कविता पाहू शकता आमची कशी हसत आहे आणि म्हणे बास माझ्यावर जास्त फोकस करू नका म्हणून ती हसत आहे. आणि आमच्या आत्या म्हणे अगं बाई आवरलेलं नाही, कशाला फोटो काढते, कशाला व्हिडिओ काढते. पण तरी पण त्या छान दिसत होत्या. आणि इथे घरातील जो आपला देव्हारा आहे तिथे नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि आता पूजाविधी सगळे संपन्न झालेले आहेत. आता नैवेद्य दाखवून घेत आहेत आणि नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर सगळ्या सुवासिनींना जेवायला बसवणार आहेत. तर इथे तुम्ही देवघरामध्ये पाहू शकता श्री स्वामी समर्थांची प्रतिमा त्यांनी बनवून घेतलेली आहे. कोण कोण स्वामी समर्थांना मानतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये बोला. श्री स्वामी समर्थ. इथे जो शिरा बनवलेला असतो म्हणजे नैवेद्यासाठी त्याचा भोग लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि पुरणपोळ्याचं तर नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता फक्त सुवासिनींना जेवायला घालायचं बाकी आहे. आता ब्राह्मण काकांची सगळी कामं आटपलेली आहेत आणि ते
घरी जाण्यासाठी आता ब्राह्मण काका निघणार आहेत आणि नैवेद्याचं म्हणजे प्रत्येक जे मांडलेले आहेत 5 पाटांवरती त्यांना सगळ्यांना नैवेद्य दाखवून घेत आहेत ताई. आता ब्राह्मण काकांची सगळी कामं संपलेली आहेत आणि ते घरी जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मग त्यांची काही शिदोरी वगैरे असते, तांदूळ, गूळ, डाळ वगैरे काहीतरी ते पूजा झाल्याच्या नंतर ब्राह्मण काकांना पण देतात. ते घेऊन झाल्याच्या नंतर मग ब्राह्मण काका त्यांच्या घरी जातील आणि खूप छान पूजा केलेली आहे या काकाने. इथे पाहू शकता हा दत्ताचा मुलगा आहे, म्हणजे ताईंचा नातू लागतो आणि खूप मस्ती धिंगाणा घालत होता. आणि बाहेरचं वातावरण खूप छान होतं, कारण बाहेर थोडा थोडा पाऊस पडत होता. आणि इथे पाहू शकता दीपा पण दिसत आहे कशी छान. आणि दीपाचा मुलगा आहे हा छोटा, कसा बघत आहे. सेम दत्ताची कार्बन कॉपी आहे तो. त्याला व्हिडिओ काढायला बिलकुल आवडत नाही, कसा रडतोय पाहू शकता तुम्ही. एखादी मुलगी लग्न झाल्यावर कशी सासरी जाते तसे ब्राह्मण काका आता पिशवी वगैरे भरून मस्त शिदोरी घेऊन घरी निघालेले आहेत आणि सगळ्यांना काहीतरी सांगत पण आहेत. आणि ताई आणि भाऊन ती सगळे ब्राह्मण काकासोबत फोटो काढत आहेत. हे भाऊंचे पण फ्रेंड्स आलेले आहेत पूजेसाठी, ते पण फोटो काढत आहेत. आणि ह्या पाहू शकता बायका कशा हसत आहेत. हा सगळा स्वयंपाक मी केला आहे असं त्यांना सांगत होते. मी सगळ्यांना बोलले की मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे की हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक फक्त आणि फक्त मी बनवलेला आहे आणि कोणी मला मदत केलेली नाही आहे. म्हणून त्या सगळ्या हसत होत्या आणि मी फक्त जोक मारत होते. हा सगळा स्वयंपाक काही मी केलेला नाही आहे. या सगळ्या ज्या महिला आहेत तिथे उभ्या होत्या आता, त्यांनी बनवलेला आहे तो सगळा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. आणि इथे पाहू शकता लहान मुलं प्रसाद वाटत आहेत. हे भाऊंचे फ्रेंड्स आहेत जे त्यांना गिफ्ट घेऊन आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आता इथे सगळ्या सुवासिनींची ताटं तयार झालेली आहेत आणि सगळ्या जेवाया पण बसलेल्या आहेत. आणि इथे ताई सगळ्या सुवासिनींना कुंकू लावून घेत आहेत आणि त्यानंतर कुंकू लावून घेतल्याच्या नंतर सगळ्या सुवासिनींच्या पाया पडायचं, मग त्या सुवासिनी जेवणार. आता इथे ताई पाया पडून घेत आहेत प्रत्येक सुवासिनींच्या. आणि काही जणींनी उपवास धरला होता, पण काही जणींना म्हणजे उपवास नव्हता धरलेला. ज्याला माहिती आहे उपवास धरायचं त्यांनी धरलेला, काही नव्हता धरलेला उपवास. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या सुवासिनी जेवायला बसलेल्या आहेत. सविता, त्यानंतर वैशाली आत्या आणि त्यांच्या शेजारी मी बसलेली आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. इथे आमच्या ताई हळदी कुंकू लावून घेत आहेत प्रत्येक सुवासिनीला. आणि त्यानंतर मग प्रत्येक सुवासिनींच्या पाया पडून घेत आहेत. आणि सकाळी लवकर उठून त्यांनी सगळ्यांनी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक ह्या सुवासिनींसाठी आणि नैवेद्यासाठी बनवलेला आहे, त्यामुळं ते सगळ्या थकलेले आहेत. आणि इथे ह्या तिघी जावा आहेत, साईडला सविताताई पण उभ्या आहेत. आणि ह्या माझी नणंद आहे ती छोटी आहे सगळ्यात, आणि ह्या त्यांच्या 2 जावा आहेत. दुसरी एक मोठी जाऊ आहे ती गावी असते. पुरणपोळ्यांचा स्वयंपाक पण खूप छान बनवलेला होता. पुरणपोळ्याची आमटी, पोळ्या वगैरे सगळंच एक नंबर बनवलेलं. पुरणपोळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर इथे आमची ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे चालू आहे. पीस वगैरे देऊन सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू लावतात आणि ते करत आहेत इथे छायाताई. आणि ह्या आहेत वैशाली आत्या आणि ही छायाताईंची बहीण आहे. आणि इथे पाहू शकता इथे आहेत तुमच्या क्यूट डेबी टीचर. आणि त्यानंतर बाकीच्या महिलांचे पण ताई पीस देऊन हळदी कुंकू लावून ओटी भरून घेत आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी कार्यक्रमाला या म्हणे संध्याकाळची पूजा असते. आम्ही सुवासिनी जेवण्यासाठी आलेलो. ताईंचा लूक खूप छान वाटला मला हा, आणि हा कलर पण खूप छान दिसत होता त्यांच्यावर. आणि इथे ताईंच्या सासूबाई आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे दीदी, आणि ही कविताचा मुलगा. आणि इथे पाहू शकता दीदी तिच्या आजीसोबत फोटो काढत आहे. इथे ताई आणि भाऊ आणि जनाताई आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळी तयार झालेलो आहे पूजेला जाण्यासाठी. आईंचा माझा निकिताचा लूक पाहू शकता.
आणि आम्ही मॅचिंग झालो होतो. आईंचा आणि माझा थोडा थोडा साडीचा कलर सेम झाला होता. निकिताचा आणि माझा पण ड्रेसचा कलर थोडाफार सेम. त्यानंतर आम्ही पूजेसाठी गिफ्ट घ्यायला गेलो भांड्यांच्या दुकानामध्ये. हे पवळेंचं भांड्यांचं दुकान आहे, जे वडगावच्या बसस्टॉपला आहे. खूप छान छान तुम्हाला तिथे एकच नंबर भांडी पाहायला भेटतील. नक्की त्यांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या. आणि त्यानंतर आम्ही हे भांडं घेतलेलं आहे ताईंला गिफ्ट पितळचं. तर तुम्ही पाहू शकता, छान आहे की नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आई दाखवत आहेत तुम्हाला. ह्या माझ्या सासूबाई आहेत. तर या दादांचे जे शॉप म्हणजे दुकान आहे ते वडगाव बस स्टॉपला आहे. आणि सगळ्या प्रकारची भांडी इथे अवेलेबल आहेत आणि एकदम प्रशस्त असं दुकान आहे. तर नक्की तुम्ही त्यांच्या दुकानातून भांडे वगैरे घ्यायचे असतील तर नक्की घ्या. कृष्णा म्हणून काहीतरी आहे त्यांच्या दुकानाचं नाव, त्यांनी सांगितलं होतं पण आत्ता सध्या माझ्या ध्यानात येत नाही आहे. कृष्णा नाव आहे एवढं माहिती. ही आहे कल्पना कोकरे आणि इथे आहे सुरेखा उघडे. त्यानंतर आहेत वैशाली आत्यांसोबत पण फोटो काढलेला आहे. आणि आता आम्ही पूजेच्या ठिकाणी पोचलेलो आहे. पाहू शकता खूपच गर्दी होती आणि आम्ही खूप लेट गेलो. घरीच खूप टाईम आमचा वेस्ट झाला आणि मग त्यामुळं आम्हाला परत संध्याकाळच्या पूजेला जायला खूप उशीर झालेला आहे आणि खूपच गर्दी होती, काहीच सुचत नव्हतं. आणि इथे पाहू शकता छायाताई नवीन लुकमध्ये. आता संध्याकाळचा लुक त्यांचा एकदम डिफरंट वेगळा आहे. आणि कशा दिसत आहेत नक्की कमेंट सेक्शनमध्ये खूप सुंदर दिसत आहेत त्या माझ्या मते तरी. म्हणजे साडी कलर वगैरे आणि जे आवडलं होतं ते पण छान दिसत होत्या त्या. आणि त्यांचा लुक एकंदरीत छान होता. आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटला तो पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही इथे पाहू शकता माझ्या गुजरवाडीच्या मामी आलेल्या आहेत, म्हणून मी स्पेशली त्यांच्याकडे कॅमेरा फोकस केलेला आहे. हा मामींचा मोठा मुलगा आहे सौरभ आणि त्यांना न सांगता मी त्यांच्याकडे कॅमेरा फोकस केलेला आहे. आणि नंतर मी थोडी किचनमध्ये आले की काय चाललं आहे किचनमध्ये पाहण्यासाठी. त्यानंतर मी परत रिटर्न बाहेर गेले तर बाहेर खूप गर्दी होती. आणि इथे पाहू शकता या सविता ताईंची जाऊ आहे मोठी. तुम्हाला मी त्यांचं म्हणजे सांगितलं नव्हतं पहिलं. इथे मामींसोबत थोडासा फोटो काढलेले आहेत. आणि ही रोहिणी आहे, म्हणजे माझ्या मावस बहिणीची जाऊ लागते आणि ही ताईंच्या रिलेटिव्हमधून पण आहे. आणि म्हटलं किचनमध्ये जावं, काय गडबड चालू आहे पाहिलं तर इथं आमच्या छायाताईंचा ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. अरे अरे अरे, गैरसमज करू नका, ओटी भरण्याचा कार्यक्रम नाही, त्यांचे ओटी भरण कधीच झालेलं आहे. पण ते माहेरची ओटी भरतात ना, साडीनी वगैरे पहिल्या माहेरची ओटी भरतात, ते ओटी भरत आहेत. गैरसमज करू नका, हा ओटी भरण्याचा कार्यक्रम नाही आहे. आणि सुरेखाला हसायला आलं कारण मी तिथं बोलले हा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे का ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. सुरेखा मॅडम चांगलं हसत आहेत आणि पोज कशा देत आहेत बघा. आणि इथे ओटी भरून झाल्याच्या नंतर एक माझी नीता म्हणून फ्रेंड आहे, ती पण मला पूजेमध्ये भेटली, तिच्यासोबत फोटो काढले. इथे नीताची मुलगी आणि ही आपली दिदी, 2 दिद्या त्यांच्यासोबत फोटो. आणि ही आम्ही टीचर ट्रेनिंगला दोघी सोबत होतो. ही तृप्ती आहे माझी बेस्ट फ्रेंड आणि ती पण मला तिथे भेटली. आणि ही माझी भाची आहे अर्चना म्हणून, ती पण मला सरप्राईजली तिथे भेटली. म्हणजे तृप्ती आणि अर्चनाला तर मी तिथे इमॅजिन केलं नव्हतं, त्या मला अनपेक्षित भेटलेल्या आहे. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला, खूपच छान वाटलं. आणि सगळ्या पाहुण्यांसाठी खाली पार्किंगमध्ये जेवणाची सोय केलेली. जेवण एकच नंबर होतं, खूप सुंदर होतं, छान बनवलेलं जेवण वगैरे. आणि त्यानंतर सगळं पूजेचा कार्यक्रम झालेला आहे. आणि त्यानंतर आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.